यासाठी आपल्या मुलांना आज योग्य संस्काराची गरज आहे। हे मुलं उद्याचं भविष्य आहे। या मुलांना संस्काराची गरज आहे। अरे या मुलांच्या हातात ज्ञानेश्वरी पडली पाहिजे, या मुलांच्या हातात तुकोबारायांची गाथा पडली पाहिजेत, या मुलांच्या हातामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार आपण दिले पाहिजेत, त्यांच्या माथ्यात ते विचार गेले पाहिजेत। जोपर्यंत आम्ही छत्रपतींचे विचार यांना देणार नाही, ज्ञानोबा तुकोबा आज यांना आम्ही जर सांगणार नाही, तर उद्याचं भविष्य फार कठीण असेल महाराज। हेच मुलं तुमच्या छाताडावरती उभे राहतील आणि तुम्हाला विचारतील काय आहे वारकरी संप्रदाय। कारण आज विष पेरणारे सुद्धा या भारत तलावरती आणखीन प्रचंड प्रमाणात त्यांची संख्या सुद्धा वाढती आहे। देव देश आणि धर्म मानायला सुद्धा तयार नाहीयेत असे सुद्धा पिलावलं याच भारत देशामध्ये आहे। सच्चा वारकरी संप्रदायामध्ये ज्यांनी अहोरात्र ज्यांचं जीवन या ठिकाणी खर्च केलं, त्यांना घुसखोर म्हणणारी औलाद देखील याच महाराष्ट्रामध्ये आहे। केवढं दुर्दैव आहे। ज्यांनी अरे काय नाव आहेत ते वारकरी संप्रदायामध्ये आमचं, अरे ज्यांचं समर्पण नाही त्यांना बोलण्याचा हक्क तरी काय आहे महाराज? ठीक आहे ना, अरे एखादा यंग जनरेशन मध्ये येतोय आज जो महाराष्ट्रामध्ये फेमस होतोय, बोला त्याला। पण ज्यांनी आजीवन ज्ञानेश्वरी गाथा या व्यतिरिक्त शब्दही उच्चारला नाही महाराज, अशा लोकांवरती तुम्ही त्यांना घुसखोर म्हणताय। अरे आज यांना घुसखोर म्हणलं, उद्याचे हेच आपले पोरं उठतील आणि त्यांच्यात सामील होतील। ते कुविचार, ते विष त्यांच्यामध्ये पेरल्या जाईल आणि ते सुद्धा उद्या बोलायला लागतील। चंद्रशेखर महाराज काय जीवन आहे महाराज, एक गाथा जीवन ज्यांच्या सानिध्यात राहिलो, ज्यांच्याकडे शिकलोय, ज्यांच्याकडे वाढलोय, त्यांना तुम्ही घुसखोर म्हणता। ज्यांनी आजीवन या परमार्थासाठी समर्पण केलं, ना संसाराची काळजी केली महाराज, भास्करगिरी महाराज आपल्याच भागातलं वैभव, त्यांना तुम्ही घुसखोर म्हणता। संजय महाराज पाचपोर यांनी स्वतःचं आयुष्य संपूर्ण धर्मासाठी खर्च केलंय महाराज। अनंत शिबिर या उन्हाळ्याच्या दिवसामध्ये होतात, प्रत्येक शिबिराला भेट देणारे आदरणीय संजय महाराज पाचपोर, त्यांना तुम्ही घुसखोर म्हणता। कशासाठी गरज आहे? तर यासाठी महाराज फार मला बोलता येईल आज, परंतु या मुलांची आज आणि आपल्या वारकरी संप्रदायाची या विचारधारेची तुम्हाला अत्यंत गरज आहे। नाहीतर येणारा भविष्यकाळ इतका खतरनाक असेल की तुमचेच मुलं तुमच्या छाताडावरती नाचल्याशिवाय राहणार नाही। सच्चे